नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न आहे, राज्यसभेत जास्तीत जास्त डॅश डॅश इतके सदस्य असतात. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ 238, ऑप्शन ब 288, ऑप्शन क 250 आणि ऑप्शन ड 78. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असतात. यामध्ये 12 सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात, तर उर्वरित 238 सदस्य राज्य आणि संघ राज्य क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क 250. पुढचा प्रश्न दिलाय, राज्यसभेत घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त डॅश डॅश सदस्य असतात. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ 250, ब 238, क 150 आणि ड 78. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेत घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त 238 सदस्य असतात. राज्यसभेत एकूण 250 सदस्य असतात, ज्यामध्ये 12 सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात, तर उर्वरित 238 सदस्य राज्यांच्या विधानसभांनी निवडलेले असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 238. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, साहित्य, कला, शास्त्र, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त डॅश डॅश इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. या प्रश्नात आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ 9, ब 12, क 22 आणि ड 78. तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त 12 सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर निवडणूक करू शकतात. हे सदस्य त्यांच्या संबंधित क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तींपैकी निवडले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 12. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. या प्रश्नात आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ राष्ट्रपती, ब राज्यसभेचे सभापती, क पंतप्रधान आणि ड लोकसभेचे अध्यक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेचे अध्यक्ष यांना असतो आणि लोकसभेचे अध्यक्ष या संदर्भात अंतिम निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयावर कोणतीही तक्रार किंवा विचारणा केली जाऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड लोकसभेचे अध्यक्ष. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1. संसद सदस्यास संसदगृहात संपूर्ण भाषण स्वातंत्र्य असते. 2. त्याने संसदगृहात केलेल्या कोणत्याही वक्तव्याबद्दल त्याच्यावर न्यायालयात खटला भरता येत नाही. इथे ऑप्शन्स दिलेत अ दोन्ही विधाने बरोबर आहेत, ब दोन्ही विधाने चूक आहेत, क फक्त दुसरे विधान बरोबर आहे आणि ड फक्त दुसरे विधान चुकीचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही विधानामध्ये संसद सदस्यांना त्यांच्या भाषणासाठी विशेष संरक्षण असते, ज्यामुळे ते संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयात खटला भरला जाऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रश्नाला ऑप्शन्स दिले तिथे. धन विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकते, ब धन विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकत नाही, क धन विधेयकास राज्यसभा काहीही दुरुस्ती सुचवू शकत नाही आणि ड राज्यसभेने सुचवलेल्या दुरुस्त्या लोकसभेला मान्य कराव्याच लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, धन विधेयक फक्त लोकसभेत मांडले जाऊ शकते आणि राज्यसभा या विधेयकात कोणतीही दुरुस्ती सुचवू शकत नाही. राज्यसभेला फक्त शिफारस करण्याचा अधिकार आहे आणि लोकसभेने त्या शिफारसींना मान्यता देणे किंवा नकार देणे आवश्यक आहे. तर या प्रश्नामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन ब धन विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकत नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. धन विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इथे ऑप्शन्स आहेत अ राज्यसभा धन विधेयक जास्तीत जास्त 14 दिवस विचाराधीन ठेवू शकते, ब राज्यसभेने धन विधेयक दुरुस्तीसह व दुरुस्ती विरहित 14 दिवसांच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास ते जसेच्या तसे दोन्हीही सभागृहांनी संमत केले असे समजले जाते. ऑप्शन क आहे राज्यसभेने केलेल्या शिफारसी लोकसभा मान्य करते अथवा करत नाही आणि ऑप्शन ड राज्यसभेने केलेल्या शिफारसी लोकसभेला मान्य कराव्याच लागतात. तर मित्रांनो, राज्यसभा धन विधेयकात शिफारसी
शिफारसी करू शकते, परंतु लोकसभेला त्या शिफारसी मान्य करणे अनिवार्य नाही. लोकसभा राज्यसभेच्या शिफारसी स्वीकारू शकते किंवा नाकारू पण शकते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. राज्यसभेने केलेल्या शिफारसी लोकसभेला मान्य कराव्याच लागतात. भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ 121व्या, ऑप्शन ब 214व्या, ऑप्शन क 123व्या आणि ऑप्शन ड 124व्या. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 124व्या अनुसार भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेबाबतची तरतूद आहे. या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती, त्यांचे अधिकार, कार्यपद्धती आणि इतर संबंधित बाबींचा उल्लेख केला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य कार्य म्हणजे संविधानाच्या व्याख्येनुसार न्यायालयीन कार्यवाही करणे आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे. कलम 124 मध्ये या संदर्भात आवश्यक नियमे व तरतुदी यांचा समावेश आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ राष्ट्रपती, ब सरन्यायाधीश, क उपराष्ट्रपती आणि ड पंतप्रधान. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना असतात, परंतु राष्ट्रपती न्यायाधीशांची नियुक्ती करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याचा आधार घेतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपती. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मान्य संख्या सरन्यायाधीश वगळता डॅश डॅश इतकी आहे. इथे आपल्या ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ 13, ब 17, क 33 आणि ऑप्शन ड 31. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मान्य संख्या सरन्यायाधीश वगळता 33 इतकी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क 33. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश डॅश डॅश वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ 65, ऑप्शन ब 62, ऑप्शन क 67 आणि ऑप्शन ड 58. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे 65 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 65. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नोंद ठेवावी लागते व त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. दुसरं विधान दिले आपल्याला, देशातील इतर न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन करणारा निर्णय घेता येत नाही. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ दोन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन ब फक्त पहिले विधान बरोबर आहे, ऑप्शन क फक्त दुसरे विधान बरोबर आहे आणि ऑप्शन ड दोन्ही विधाने चूक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर आपला पुढचा प्रश्न दिला आहे, भारतीय घटनेच्या डॅश डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. इथे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन अ 124, ऑप्शन ब 214, ऑप्शन क 368 आणि ऑप्शन ड 370. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भारतातील प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालयाची व्यवस्था केली जाईल. हे कलम राज्यांच्या न्यायिक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण यामध्ये राज्यामध्ये न्याय वितरणाची प्रक्रिया सुधारली जाणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 214. यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचे अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानुसार संबंधित घटक राज्यांना आहेत? इथे ऑप्शन्स आहेत. अ 168, ब 169, क 179 आणि ऑप्शन ड 269. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 169 मध्ये विधान परिषदांच्या स्थापनेच्या संदर्भात आवश्यक तरतुदी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्यासाठी राज्याच्या विधानसभाद्वारा विशेष बहुमताने निर्णय घेणे यामध्ये आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 169. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेचा सर्वाधिक भाग हा डॅश डॅशच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे. इथे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन अ 1909, ऑप्शन ब 1919, ऑप्शन क 1935 आणि ऑप्शन ड 1945. तर भारत सरकार अधिनियम 1935 ने भारतीय संविधानाच्या रचनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, कारण यामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश होता, ज्यामुळे भारतीय स्वायत्तेचा पाया यामध्ये रचला गेला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क 1935.
चला पुढचा प्रश्न पाहूयात. आणीबाणीच्या काळात संसद डॅश डॅश पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ 1 वर्ष, ब 2 वर्ष, क 5 वर्ष आणि ड 6 महिने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 1 वर्ष. आणीबाणीच्या काळात संसद 1 वर्षपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते. पुढचा प्रश्न पाहूयात. घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा सादर करावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ राष्ट्रपतींकडे, ब घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडे, क उपराष्ट्रपतींकडे आणि ड पंतप्रधानांकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालाने राजीनामा सादर करायचा असल्यास तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो. भारतीय संविधानाच्या कलम 156 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार कार्यरत असतो आणि त्याला राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींना लेखी राजीनामा सादर करावा लागतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न आहे. राज्यपालासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ राज्यपाल पदासाठी 35 वर्ष वय पूर्ण असावे लागते. ऑप्शन ब राज्यपालास गुन्हेगारांना माफी देण्याचे अधिकार आहेत. ऑप्शन क राज्यपालास आणीबाणी जारी करण्याचे अधिकार आहेत. आणि ऑप्शन ड राज्यपाल घटक राज्यांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ऑप्शन क राज्यपालास आणीबाणी जारी करण्याचे अधिकार आहेत हे विधान चुकीचे आहे. यानंतर पुढचा ऑप्शन आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित उमेदवाराने कमीत कमी डॅश डॅश वर्ष वय उच्च न्यायालयात 1 किंवा अधिक उच्च न्यायालय मिळून वकिली केली असणे आवश्यक आहे. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ 10, ब 5, क 7 आणि ड 12. तर विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित उमेदवाराने कमीत कमी 10 वर्ष उच्च न्यायालयातील 1 किंवा अधिक उच्च न्यायालय मिळून वकिली केली असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 10 वर्ष. आता पुढचा प्रश्न पाहूयात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला विधान अ दिलंय. ते ज्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत होते ते उच्च न्यायालय व न्यायालय वगळता इतर उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात निवृत्तीनंतर वकिली करू शकतात. ऑप्शन ब ते निवृत्तीनंतर कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकत नाही. ऑप्शन क ते निवृत्तीनंतर फक्त सर्वोच्च न्यायालयातच वकिली करू शकतात. आणि ऑप्शन ड ते निवृत्तीनंतर फक्त कनिष्ठ न्यायालयातच वकिली करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शन अ बरोबर आहे. ते ज्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत होते ते उच्च न्यायालय व न्यायालय वगळता इतर उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात निवृत्तीनंतर ते वकिली करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो. या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. अ लोकसभा, ब राज्यसभा, क विधानसभा आणि ड विधान परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब राज्यसभा. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते. इथे आपला ऑप्शन्स दिलेत. अ 58, ब 60, क 62 आणि ड 65. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार केली जाते आणि त्याला 6 वर्षाची निश्चित कार्यकाळ किंवा 65 वर्षाची वयोमर्यादा जे आधी येईल त्यानुसार कार्यरत राहता येते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड 65. पुढचा प्रश्न पाहूयात. 7व्या परिशिष्टातील 3ही सूचीमध्ये दिलेल्या विषयाव्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत. ऑप्शन्स दिलेत. अ संसदेस, ब संबंधित घटक राज्यास, ऑप्शन क संसदेस व घटक राज्यात आणि ऑप्शन ड यापैकी कोणासही नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, 7व्या परिशिष्टातील 3ही सूचीमध्ये दिलेल्या विषयांव्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार संसदेस आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 246 नुसार केंद्र सरकारला या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, कारण या विषयांचा समावेश संघीय संरचनेत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ संसदेस. पुढचा प्रश्न आहे. घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदे करू शकते. इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. 263, 249, 248 आणि 250. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 250 नुसार संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदे करू शकते. हा कलम विशेषतः आणीबाणीच्या स्थितीत लागू होतो जेव्हा संसदला राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड 250. पुढचा प्रश्न आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व इतर सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ राष्ट्रपतीस, ब संसदेस, क राज्यपालास आणि ड विधानसभेस. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व इतर सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालास आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार प्रत्येक राज्यात राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाते आणि या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य राज्यपालांच्या नियुक्तीवरती असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क राज्यपालास. विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.